मराठवाड्याचे पारंपरिक धपाटे नवीन पिढीला जरा कमी माहीत असलेले, पण एकदा खाल्ले तर चव विसरणारच नाहीत इतके मस्त. मराठवाड्याच्या अनेक सुंदर रेसिपीज पैकी माझी आवडती धपाटे. मला माझ्या बहिणबाईंनी शिकवली हां. 5-6 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर. पाणी न घालता मिक्सरमधनं वाटून घ्यायची. 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाची कणिक, पाऊण वाटी बेसन. त्यात 1.5 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 2 चमचे पांढरे तीळ, पाव चमचा ओवा हातावर असा चुरून घालायचा. मगाचं सगळं वाटण घालायचं, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ. सगळं एकत्र करायचं आणि याच्यामध्ये पाऊण वाटी ताजं ताक आणि पाऊण वाटी पाणी असं मिक्स करून छान तलम कणिक भिजवतो तसा गोळा भिजवायचा. ताकामुळे धपाटे छान मऊसर होतात. 1.5 ते 2 चमचे तेल घालून गोळा छान मळून घ्यायचा. लगेच असा उंडा थोडंसं ज्वारीचं पीठ लावून पोळी लाटतो त्याच्यापेक्षा जरा जाडसर लाटून घ्यायचा. गरम तव्यावर मध्यम आचेवर लगेच तेल घालून दोन्ही बाजूंनी खरपूस छान भाजायचा. तेलामुळे कोरडा होत नाही आणि वरती भेगा पडत नाहीत. बरोबर दही, लसणीची चटणी आणि पांढरा शुभ्र लोण्याचा गोळा. प्रवासामध्ये सुद्धा 2-3 दिवस टिकतील इतके मस्त आणि चव अतिशय रुचकर. नक्की करा. धपाटे एकदम सुपर.